आपला शब्द कडून राहता तेवढं ध्यान ज्ञान देव, ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही. इथपर्यंत आलो आपण. मग सुखी होण्याचं भजन लिहून घ्या. निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. त्याचा अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. चला, साई बाजूला कर खाली दूध आहे, राग बाजूला कर आत विस्तव आहे, जग बाजूला कर वर आकाश आहे, तुझ्यातला अहंकार बाजूला कर तू ईश्वर आहे. याचं नाव ज्ञानदेव आहे. संपला पहिला प्रश्न, ज्ञान देव. दुसरा शब्द सुरू झाला वैराग्य म्हणजे तुकोबा. वैराग्य म्हणजे असं नाही भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, नसं दूधच आणतो. हा त्यागी नाहीये, भामटा आहे. याला वैराग्य नाही म्हणायचं. ऐका वैराग्याच्या व्याख्या. सोनं नाणं ज्याला माती समान त्याचं नाव वैराग्य. आपली पत्नी सोडता जगातल्या सगळ्या स्त्रिया ज्याला आई दिसतात तो जगातला खरा त्यागी. विढाला 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 विढाला. चला बस, आपल्या मुद्द्याचा विक्षेप होतो, मजा राहत नाही त्याच्यात. ज्ञान ज्ञानाबा संपला विषय, वैराग्य तुकोबा संपला विषय. आणि भक्ती नामदेवराया. आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंग सगळ्यांच्या पाठ आहेत. अभंगाला कडवे दोनच आहेत, येड्याचा सुद्धा पाठ आहे. घालील लोटांगण वंदिल चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझी. पण एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही, कारण हा अभंग शेवटी असतो ना, हा झाल्यावर प्रसाद असतो. त्याच्यामुळं घालील लोटांगण वंदिल चरण दुसऱ्याच्या चपला डोळ्यानं पाहिन रूप तुझे गेला नाही. पखवाद्या हा अभंग म्हणतो पीठ काढताना, टाळकरी हा अभंग म्हणतो टाळ सोडताना, कीर्तनकार हा अभंग म्हणतो कंबर सोडताना, आणि माणसं हा अभंग म्हणतात स्वतः भोवती फिरताना. एकही माणूस हा अभंग शुद्धीव म्हणत नाही. नाही तर अभंगाला कडवे दोन, अभंगाला कडवे दोन, पण भक्त्या सहा, अभंगाला सुरुवात. मग एखादा म्हणेल का हो महाराज हा अभंग तुम्ही घेतला कसा? त्याचं उत्तर आहे का, कीर्तन अभिष्ट चिंतनाचं आहे. माननीय दर्डासाहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाचे आयोजक बबनराव टिंडोरे पाटील आणि यांच्या योगाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि त्यासाठी देवाकडे ह्या अभंगात भक्तीनं केलेली प्रार्थना आहे. अभंगाला सुरुवात. आता भक्ती आहे त्याचं पटापटा तुम्ही उत्तर द्यायचं. आता भक्ती का करायची त्याचं उत्तर आहे का, पटापट बोलत जायचं. तुम्ही आयुष्यभर सगळा प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव, आयुष्यभर प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख. शब्द बदल बरं का, आता बोलत जायचं. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केला पण मिळालं नाही त्याचं नाव सुख. जे मिळवण्यासाठी तुम्ही खाली आलात पण मिळालं नाही त्याचंही नाव सुख. ज्याच्यासाठी आपण आटास केला पण प्राप्त झालं नाही त्याचंही नाव सुख. आणि जे आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचंही नाव. बस करण लावून घ्या. आता करण लावून घेतलं म्हणजे मग कळेल. चला, एकही प्रयत्न असा राहिला नाही का आपण सुखासाठी केला नाही. सुखासाठी बायको केली, धोका तिने दिला. वाकीने नाही, आपण कमवायला गेलो सुख, मिळालं दुःख. आपल्याला प्राप्ती पाहिजे, आपल्याला प्राप्ती पाहिजे होती सुखाची, पण प्राप्ती झाली दुःखाची. ऐका पुढे. आता एकही प्रयत्न असा राहिला नाही का तो आपण केला नाही पण आपल्याला मिळालं नाही सुख. आपल्या हृदयात असून आपल्याला अजून सापडलं नाही त्याचंही नाव सुख. जे मिळवण्यासाठी तुम्ही जन्माला आलात पण मिळालं नाही त्याचंही नाव सुख. मग आता सांगा मला, जगात असून तुम्हाला मिळालं नाही मग जगात सुख नाहीच का? त्याचं एकच उत्तर आहे, सुख आहे पण आपल्याला मिळालं नाही. त्याचं कारण आहे का?